नमस्कार सर्वांना, राधे राधे। आज बनवूया मस्त अशी कच्च्या केळीची चटपटीत रसरशीत भाजी। नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मी एकदम ताजे फ्रेश केळी घेतलेली आहेत। एकदम कच्ची केळी घ्यायची आपल्याला, पिकलेली नसावीत। तर थोड्या केळी जेवढी भाजी बनवायची आहे तेवढ्या केळी मी वेगळ्या काढून घेतल्या, पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता याची साल काढायची आहे। तर साल काढण्याआधी काय करायचं, थोडंसं हाताला तेल आवर्जून लावून घ्या, म्हणजे याचा जो चिकट पदार्थ असतो तो हाताला चिटकणार नाही। व्यवस्थित सुरीने आपण याची जी साल आहे ती काढून घेणार आहोत। अगदी फणसापेक्षाही जास्त चिकट यामध्ये जे केळीचं पाणी निघतं, ताज्या केळीचं, ते असतं। तर व्यवस्थित बघू शकता तुम्ही, मस्त अशी केळीची साल निघून जाते। तर काय करायचं, जो देठ असतो तो आधी काढून घ्यायचा, नंतर यामध्ये एक अशा पद्धतीने चीर मारून घ्यायची मधात आणि थोडासा चाकूच्या साहाय्याने याचा कोपरा मोकळा करून घ्यायचा आणि एका बोटाने व्यवस्थित अशा पद्धतीने जर सर्व साल काढून घेतल्या तर तुम्ही बघू शकता, अगदी जशी आपली पिकलेल्या केळीची साल निघते ना, तशाच पद्धतीने साल निघते। सर्व केळीची साल काढून घेतली आणि आता ही आपण चिरून घेणार आहोत। चिरून घेता वेळेस काय करायचं, तुम्हाला हव्या तशा पद्धतीत तुम्ही चिरून घेऊ शकता, पण मी काय केलं, एका केळीची मधनं चिरून 2 भाग करून घेतले आणि त्याला परत मधून चिरून घेतलं। लांब लांब अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, किंवा त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने गोल पण चिरून घेऊ शकता। तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही बारीक, जाड, मोठ्या याच्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत। मी अशा पद्धतीने सर्व केळी चिरून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर एक कढई ठेवून घेऊया। गॅस चालू करून त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये चिरून घेतलेल्या केळी घालून घ्यायच्या। सर्व केळी व्यवस्थित घालून घ्यायच्या। हाताची काळजी घ्या, चटका लागणार नाही याची दक्षता मात्र आवर्जून घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशा मस्त लालसर होईपर्यंत आपण ह्या परतून घ्यायच्या। जसं आपण पनीर परतून घेतो ना, तेलामध्ये फ्राय करून घेतो, तशाच पद्धतीने सर्व व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। एका भांड्यामध्ये काढून घेतल्यात। आता मसाला तयार करून घेऊया। एक मोठ्या आकाराचा जो कांदा असतो ना, तो जाडसर चिरून घेतला, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला। एक टोमॅटो घालून घेतला चिरून, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या। 1 इंच आल्याचा तुकडा पण यामध्ये चिरून घालून घेतला। कोथिंबीरचा जो देठाकडचा भाग असतो ना, ज्याला पानं कमी असतात, तो देठाकडचा भाग यामध्ये बारीक चिरून घालून घेतला। उरलेली कोथिंबीर नंतर भाजीमध्ये आपण वापरणार आहोत। आता थोडंसं खोबरं घालून घेतलं। ओलं सुकं तुम्ही कोणतंही खोबरं यामध्ये घालू शकता। छान असं थोडंसं पाणी लागलं तर घाला, नाहीतर टोमॅटोला भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे गरज पडत नाही। मस्त पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये तेल घालून घेतलं। तेल तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घालून घ्यायचा। मस्त असं तयार केलेली पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। छान असं थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतली। थोडंसं तेल सोडायला लागले की यामध्ये थोडी कसुरी मेथी घालून घ्या, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते आणि सुगंधही मस्त येतो भाजीचा। बघू शकता तुम्ही, मस्त अशी ग्रेव्ही आपली अर्ध्याच्या वर परतून झालेली आहे। छान असं चहू बाजूने याला तेल पण सुटायला लागलेलं आहे। व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे, 1 चमचा धने पावडर आणि आपल्याला भाजीला जेवढं लागतं तशा अंदाजाने यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। थोडं पाणी घालून घ्यायचं आणि मस्त अशी ही जी ग्रेव्ही आहे आपल्याला ही परतून घ्यायची आहे। कमीत कमी 2 ते 3 मिनिटं छान अशी ही परतून घ्यायची आहे। पण परतून घेता वेळेस अशा पद्धतीने यामधले भरपूर असे बुडबुडे होतात आणि ते उडायला लागतं, म्हणून झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवल्यावर काय करायचं, यावरती ना पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे भाजीमध्ये घालण्यासाठी परत पाणी आपल्याला गरम करायची गरज पडत नाही। हेच गरम पाणी आपण भाजीमध्ये वापरू शकतो। तर मस्त असं तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर झाकण ठेवून ही जी ग्रेव्ही आहे ती परतून घेतलेली आहे। आता यामध्ये तळून घेतलेली जी केळी आहेत आपली ती घालून घेऊया। मी थोडीशी केळी साईडलाच ठेवली, मुलांना मीठ टाकून खायला पण खूप छान आवडते आणि लहान मुलं जर असतील ना, त्यांना तर तुम्ही अशा पद्धतीने केळी जर तळून दिली ना, तर ते पण खूप आवडीने खातील। तर जे पाणी आपण गरम करून ठेवलं होतं ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पहिले मीठ घातलेलं आहे, थोडीशी टेस्ट करून बघायची आणि जर गरज पडलं तर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालायची आणि मस्त असं 1-2 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। जास्त वेळ शिजू द्यायची नाही। भाजी मस्त रसरशीत तयार झालेली आहे। छान अशी एक उकळी काढून घेतली आणि गॅस बंद करून घेतला।
आता भाजी आपली तयार आहे. तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.